तुम्ही कधी चालता चालता खाल्लंय? 90% लोकांनी एकदा तरी चालताना खाल्लं असेलच. कधी ऑफिसची घाई तर कधी घरी जाण्याची गडबड. सँडविच, वडापाव, रोल, बिस्किट किंवा चिप्स हातात घेऊन आपण पुढे होतो. जेनझी म्हणतात लेट्स ग्रॅब अँड गो. आजच्या व्हिडिओमध्ये चालताना खाल्ल्याचा शरीरावर काय परिणाम होतो, यामागचा सायन्स काय चला जाणून घेऊ. संशोधक सांगतात चालताना खाल्ल्याने आपली भूक शांत होत नाही, असं म्हणा, मन भरत नाही. त्यामुळे नंतर खाण्याची इच्छा जास्त होते आणि आपल्याला जास्त खाल्लं जातं. सरे विद्यापीठाने एक संशोधन केलं. संशोधकांना आढळलं हातात स्नॅक घेऊन चालणाऱ्यांनी गप्पा मारताना किंवा टीव्ही समोर बसून खाणाऱ्यांपेक्षा नंतर जास्त खाल्लं. बिझनेस इनसायडर मध्ये छापलेल्या माहितीनुसार संशोधनाचे प्रमुख जेन ऑगडेन सांगतात चालताना खाणारे लोक त्यानंतर खूप जास्त खातात. चालणं एक डिस्ट्रॅक्शन आहे. चालताना खाल्ल्यामुळे खाल्ल्यानंतर भुकेवर होणारा परिणाम हा डिस्टर्ब होतो. तर काही तज्ञांचं म्हणणं आहे काही लोक चालताना खाण्याला व्यायाम समजतात आणि त्यानंतर पुन्हा खातात. ब्रिटिश जर्नल ऑफ न्यूट्रिशन मध्ये छापलेल्या संशोधनात काही लोकांना कम्प्युटर गेम खेळताना आणि इतरांना शांततेत केक खाण्यास दिला. संशोधकांना आढळलं की खेळताना खाणाऱ्यांमध्ये भुकेची लेवल ही अजिबात कमी झाली नाही. चालताना खेळताना आपलं लक्ष हे खाण्याकडे नसतं, त्यावेळी आपण खूप जास्त खातो आणि त्यानंतरही आपल्याला खूप भूक लागते, त्यामुळे वजन वाढतं. तुम्ही एकदा स्वतःवरच हा प्रयोग करून पहा. चालताना आणि बसून खा आणि काय फरक जाणवतो ते पहा आणि नक्की मला कमेंट करून सांगा. तुम्हाला माहिती नसेल पण चालताना खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण देखील वाढतं. MDPI जर्नल मध्ये छापलेल्या संशोधनात आढळलं की बसून आणि चालताना खाल्ल्यानंतर दोन्ही केसेसमध्ये रक्तातील साखरेचं प्रमाण वाढलं. पण हे प्रमाण बसून खाल्ल्याने वाढलेल्या साखरेपेक्षा कमी होतं. वेळ वाचवण्यासाठी आपण चालत खातो, पण यामुळे पोट भरत नाही, भूक शांत होत नाही आणि मनही भरत नाही. खाण्याची इच्छा अजून होते, त्यामुळे आपण नंतर जास्त खातो. त्यामुळे बसून खाणं चांगलं असंच म्हणावं लागेल. मग कराल ना हा प्रयोग एकदा. या व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा.